हॅलो एव्हरीवन, आजपासून आपण मेडिसिनल केमिस्ट्री 3 स्टार्ट करणार आहोत. सेमिस्टर 6मधला हा आपला मेडिसिनल केमिस्ट्री 3 आहे. याच्यामधला आज आपण डिस्कस करणार आहोत आपल्या युनिट नंबर 1बद्दल. युनिट नंबर 1 हा कम्प्लिटली अँटीबायोटिक्सवरती आहे. अगेन युनिट नंबर 2सुद्धा हा आपला कम्प्लिटली अँटीबायोटिक्सवरती आहे. म्हणजे जे काही अँटीबायोटिक्सचे क्लासिफिकेशन आहे ह्या 2 चॅप्टरवरती आपल्याला आज बघायचे आहे. आज आपण अँटीबायोटिक्सने म्हणजे नेमकं काय, त्याची हिस्ट्री काय, कशा प्रकारे त्याचं बॅकग्राऊंड आहे याबद्दल डिस्कस करणार आहोत. तर चला आजच्या लेक्चरला स्टार्ट करूया. मी पल्लवी स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपलं मराठी चॅनल आपल्या फार्मसीमध्ये, जिथे आपण बघतो फार्मसीला आपल्या मातृभाषेमध्ये म्हणजेच आपल्या मराठी भाषेमध्ये. स्टुडंट्स, अँटीबायोटिक्स. आता अँटीबायोटिक्स म्हणजे नेमकं काय, तर हा जो वर्ड आहे अँटी अँड बायोटिक्स, याला जर आपण 2 पार्टमध्ये डिवाईड केले तर अँटी म्हणजेच अपोजिट आणि बायोटिक्स म्हणजेच काय, तर बायोटिक्स त्याला आपण लाईफ म्हणू शकतो, लिव्हिंग ऑर्गॅनिझम किंवा मायक्रो ऑर्गॅनिझमसुद्धा म्हणतो. ठीक आहे. सो अँटी म्हणजेच काय, तर अपोज किंवा अगेन्स्ट, आणि बायोटिक्स म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम. असे एजंट्स जे मायक्रो ऑर्गॅनिझमला किल करतात, त्यांच्या ग्रोथला स्टॉप करतात, म्हणजे त्यांना अपोज करतात, अगेन्स्ट त्यांच्या वर्क करतात, त्याला आपण अँटीबायोटिक्स म्हणतो. स्पेसिफाय करायला गेलं तर अँटीबायोटिक्स हे एक असे एजंट्स आहे जे मायक्रो ऑर्गॅनिझमपासून बनवलेले जाते आणि मायक्रो ऑर्गॅनिझमला किल करण्यासाठी यांचा यूज होतो. आता तुम्ही म्हणणार मायक्रो ऑर्गॅनिझमपासून कशा प्रकारे हे प्रिपेअर करतात किंवा सिंथेसाइज करतात आणि कशा प्रकारे हे किल करतात. तर एक एक्झाम्पल बघूया. फॉर एक्झाम्पल, एखादा पर्सन आहे, एखादा पेशंट आहे आणि ह्या पेशंटला पर्टिक्युलर एखादं इन्फेक्शन झालं आहे. ठीक आहे. आता हे इन्फेक्शन कम्प्लिटली नवीन आहे, म्हणजे प्रिव्हियसली हा इन्फेक्शनवरती कुठल्याही प्रकारचं ड्रग्स मार्केटमध्ये अवेलेबल नाही आहे. कम्प्लिटली नवीन इन्फेक्शन एखाद्या पेशंटला झालेलं आहे. फॉर एक्झाम्पल, हातावरती कुठल्या प्रकारची पुरळ आली किंवा काहीतरी कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन कुठल्याही प्रकारचं असू शकते, इंटरनल किंवा एक्सटर्नल. ठीक आहे. आता ह्याच्यासाठी कुठल्याही प्रकारचा ड्रग मार्केटमध्ये अवेलेबल नाही आहे. ठीक आहे. तर अशा वेळेस आपण काय करतो, हा जो इन्फेक्शन आहे म्हणजे कशा प्रकारचं इन्फेक्शन आहे आधी हे ॲनालाइज केलं जातं. अगेन हे इन्फेक्शन कॉज करणारे कुठले तरी मायक्रो ऑर्गॅनिझम आहे, ते मे बी बॅक्टेरिया असू शकतात. ठीक आहे. ते फंगस असू शकतात किंवा कुठल्याही प्रकारचे जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम, लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे, त्यांच्यामुळे हे इन्फेक्शन होतं आहे. मग अशा वेळेस काय केलं जातं, हे जे मायक्रो ऑर्गॅनिझम आहे याला एक्स्ट्रॅक्ट केलं जातं. एक्स्ट्रॅक्ट केल्यानंतर काय होतं, हे जे मायक्रो ऑर्गॅनिझम आहे यांच्यावरती काही प्रोसेस केल्या जाते आणि हाच मायक्रो ऑर्गॅनिझम परत ह्या पेशंटला दिला जातो इन द फॉर्म ऑफ ड्रग. आणि हा ड्रग काय करतो, हा जो मायक्रो ऑर्गॅनिझम आपण त्याला सिंथेसाइज्ड फॉर्ममध्ये जर कन्वर्ट केला आहे, हा काय करतो, हे जे काही इन्फेक्शन झालं होतं त्या इन्फेक्शनला किल करतो. ठीक आहे. अशा प्रकारे हे एक सायकल आहे, म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझमपासूनच सिंथेसाइज करायचं आणि मायक्रो ऑर्गॅनिझमलाच किल करायचं. अशा प्रकारे मेकॅनिझम ऑफ ॲक्शन हे आपलं अँटीबायोटिक्स शो करतात. हे जे काही एजंट आहे या एजंटला आपण काय म्हणतो, तर अँटीबायोटिक्स म्हणतो. एक सिम्पलचं एक्झाम्पल आहे, म्हणजे तुम्हाला इझिली कळणार की आता काय, आता कोविडचा काळ होता. ठीक आहे. कोविड म्हणजे काय, आता एक नवीन इन्फेक्शन होता, म्हणजे प्रिव्हियसली कोणी कोविड बघितला नाही, कुणालाच इन्फेक्शन झालं नाही, एक नवीन असा एक इन्फेक्शियस डिसीज होता. ठीक आहे. मग अशा वेळेस काय केलं गेलं की आपण हे जे कोविडच्या लस घेतलेलं आहे, आता तुम्ही बरेचदा ऐकलं असणार की ही जी कोविडची लस आहे, ही कोविडची लस त्या कोविडच्याच मायक्रो ऑर्गॅनिझमपासून सिंथेसाइज्ड केलं आहे. ठीक आहे. करोनाची जी लस होती ती करोनाच्याच जे काही इन्फेक्शियस व्हायरस होता त्या व्हायरसपासूनच बनवलेले आहे. ठीक आहे. सगळ्यांनी ऐकलेलं असणार. मग यांनी कशा प्रकारे बनवले आहे की पर्सन आहे, ठीक आहे, त्यांनी पर्टिक्युलर पर्सन घेतलं, त्यांना ॲनालाइज केलं, त्याच्यामधला जो काही कोविडचा व्हायरस होता त्या कोविडच्या व्हायरसला एक्स्ट्रॅक्ट केला. ठीक आहे. एक्स्ट्रॅक्ट केल्यानंतर त्याच्यावरती जे काही पर्टिक्युलर रिॲक्शन्स आहे त्या रिॲक्शन केल्या आणि त्याच्यानंतर जे काही फॉर्म झालं ते काय होतं, आपल्या कोविडसाठी लस होती. ठीक आहे. आणि ह्या लसनं काय केलं, तर जे काही पर्टिक्युलर पेशंटला इन्फेक्शन झालं होतं त्याला किल करायचं काम हे आपल्या कोविडनं केलं आहे. सो ओव्हरऑल आपले जे काही अँटीबायोटिक्स आहे, हे अँटीबायोटिक्स काय येतात, ते मायक्रो ऑर्गॅनिझमपासूनच सिंथेसाइज झाले आहे आणि
मायक्रो ऑर्गॅनिझमलाच किल करायचं फंक्शन ते शो करतात. ठीक आहे, समजलं असेल तुम्हाला एक बेसिक कन्सेप्ट की नेमका अँटीबायोटिक्स काय आहे. ठीक आहे, आता फर्स्ट आणि फॉरमोस्ट जो अँटीबायोटिक डिस्कवर झाला होता तो होता पेनिसिलिन. पेनिसिलिन हे खूप पहिल्यांदा मार्केटमध्ये अवेलेबल होता आणि सगळ्यात पहिली अँटीबायोटिक्स कुठली आहे तर ती आपली पेनिसिलिन आहे. याची हिस्ट्री आपण नंतर बघूया. ठीक आहे, आता अँटीबायोटिक्स आणि अँटीबॅक्टेरियल एजंट ह्या दोन कन्सेप्टमध्ये बरेचदा स्टुडंटला कन्फ्युजन होतं. बरेचदा असंही कन्सिडर केलं जाते की अँटीबायोटिक्स आणि अँटीबॅक्टेरियल एजंट हे एकच आहे, बट हे दोन वेगवेगळे टर्म्स आहे. अँटीबायोटिक्स आणि अँटीबॅक्टेरियल एजंट ह्या दोघींचं फंक्शन काय आहे तर हे किल किंवा इनिबिट करतात बॅक्टेरिया किंवा त्याची जी काही ग्रोथ आहे त्या ग्रोथला स्टॉप करतात. सेम फंक्शन आहे अँटीबॅक्टेरियल एजंटचं आणि अँटीबायोटिक्सचं. बट अँटीबायोटिक्स कशासाठी यूज होतं तर फक्त मेडिसिनल पर्पजसाठी आपले अँटीबायोटिक्स यूज केले जाते आणि बॅक्टेरियल जे एजंट्स आहे ते सोप, डिटर्जंट, डिसइन्फेक्टंट अशा सबस्टन्समध्ये यूज केले जाते. अँटीबॅक्टेरियल एजंट हे सिंथेटिकसुद्धा असू शकतात, बट अँटीबायोटिक्स काय तर ते मायक्रो ऑर्गॅनिझमपासनं ऑप्टेन केले जाते. हे त्याची एक स्पेसिफिक प्रॉपर्टी आहे. ठीक आहे, अँटीबायोटिक्स अँड अँटीबॅक्टेरियल एजंट बोथ आर डिफरंट. ठीक आहे, लेट मी क्लिअर वन थिंग. जे अँटीबायोटिक्स कॅटेगरी आहे, अँटीबायोटिक्स, अँटीबॅक्टेरियल, अँटीफंगल, अँटीव्हायरल हे जे कॅटेगरीज आहे हे कॅटेगरीज डिफरंट आहे आणि हे सगळे अँटीमायक्रोबियल एजंट ह्या क्लासमध्ये होतात. ठीक आहे, हे जे कॅटेगरीज आहे याच्याबद्दल आपण नंतर डिस्कस करणारच आहोत. आता आपल्याला बघायची आहे की हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड काय आहे अँटीबायोटिक्सचं. तर जे काही एन्शियंट पीपल्स होते तर आधी ड्रग्स तर अवेलेबल नव्हते. आधी काय करायचे आपल्याला माहिती आहे की जे काही चायनीज आयुर्वेदिक सिस्टीम आहे किंवा युनानी आयुर्वेदिक सिस्टीम आहे, आपण कोग्नोसीमध्ये स्टडी करतो त्या गोष्टीचा. तर जे काही एन्शियंट पीपल होते तर ते काय करायचं बरेचदा झाडाची पानं, झाडाचे रूट्स, झाडाचे स्टीम्स यांचा यूज करत होते फॉर द ट्रीटमेंट ऑफ डिसीज. ठीक आहे, आयुर्वेदिकमध्ये काय आहे की कुठली जडीबुटी घेतात, पर्टिक्युलर जडीबुटी घेतल्यानंतर त्या जडीबुटीचं पावडर फॉर्म केलं जाते. ठीक आहे, त्या पावडरला ॲज अ ड्रग म्हणून यूज केली जाते. ती जी पावडर आहे एखाद्या वॉटरसोबत किंवा हनीसोबत किंवा बरेचदा मिल्क किंवा कर्ड सोबतसुद्धा ते पावडर दिलं जातं फॉर द ट्रीटमेंट ऑफ पर्टिक्युलर डिसीज. आयुर्वेदिक सिस्टीम आपल्याला माहिती आहे की खूप जुनी पद्धत आहे, पारंपरिक पद्धत आहे. बऱ्याच वर्षानुवर्षापासून ही पद्धत चालत आलेली आहे. सो जे काही आपले पूर्वज होते ते पूर्वज काय करायचे की अशा प्रकारे आयुर्वेदिक सिस्टीमला ते यूज करत होते. बट आफ्टर सम पिरियड ऑफ टाईम याच्यामध्ये डेव्हलपमेंट होत गेली. हे जे काही जडीबुटी यूज करत होते याच्यामध्ये काहीतरी सिंथेटिक फॉर्म किंवा जे ड्रग्ज आहे ह्या ड्रगचा डेव्हलपमेंट झाले. तेच बघायचं आहे आपल्याला की हे जे की आपले अँटीबायोटिक्स आहे कशा प्रकारे डेव्हलप झाले. तर फर्स्ट टाईम जे अँटीबायोटिक डेव्हलप झालेला होता तो आहे पेनिसिलिन. आता पेनिसिलिन हा म्हणजे काही शोध करायचा आहे बा, अँटीबायोटिक फॉर्म करायचा आहे, सिंथेसाइज्ड करायचा आहे, ह्या उद्देशानं हा ड्रग सिंथेसाइज झालेला नाही आहे. तर हा एक सेरेंडिपिटी ड्रग आहे, म्हणजेच एक ॲक्सिडेंटली सिंथेसाइज झालेला ड्रग आहे. आता तुम्ही म्हणाल ॲक्सिडेंटली कसा झाला. सर अलेक्झांडर फ्लेमिंग हे कोण होते तर हे एक बॅक्टेरियोलॉजिस्ट होते. ऑब्व्हियसली बॅक्टेरियोलॉजिस्ट असल्यामुळे ते बॅक्टेरियावरती काम करत होते. तर त्यांनी एक असाच एक्सपेरिमेंट ट्राय केला की त्यांनी काय केलं, पेट्री डिश घेतली आणि त्याच्यावरती बॅक्टेरियाला ग्रो करायला कल्चर फॉर्म केलं. ठीक आहे, आणि हे जे कल्चर फॉर्म केलं त्याच्यानंतर ते काही दिवसासाठी ते त्याच्यावरती काम करू शकले नाही आणि त्यामुळं काय झालं, हे जे काही बॅक्टेरिया आहे त्याची ग्रोथ फास्टर झाली. ठीक आहे, बट ॲक्सिडेंटली काय झालं की त्यांच्यामुळं एक ड्रग त्याच्यावरती ॲक्सिडेंटली पडला किंवा एक जे काही केमिकल आहे, ड्रग नाही म्हणू शकत आपण त्याला, सॉरी, एक केमिकल ॲक्सिडेंटली पडला. आणि केमिकल पडल्यानंतर काय झालं, आफ्टर सम डेज, आफ्टर सम पिरियड ऑफ टाईम ज्या ठिकाणी तो जो केमिकल पडला होता त्या ठिकाणचे जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम होते ते सगळे किल झाले होते. म्हणजे फॉर एक्झाम्पल ह्या पर्टिक्युलर ठिकाणी जर तो ड्रग किंवा
तो केमिकल पडला तर त्या पर्टिक्युलर ठिकाणी कुठल्याही प्रकारची मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ नव्हती, कुठल्याही प्रकारचा बॅक्टेरियल ग्रोथ तिथं नव्हती. तो जो स्पेस होता तो कम्प्लिटली फ्री फ्रॉम बॅक्टेरिया होता. आणि जेव्हा सर अलेक्झांडर फ्लेमिंग आले त्यांनी चेक केलं की पेट्री डिशमध्ये कम्प्लिटली बॅक्टेरियल ग्रोथ होती आणि इथे एक पर्टिक्युलर केमिकल पडल्यामुळं काय झालं की एक त्या ज्या ठिकाणी तो केमिकल पडलेला आहे त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची मायक्रोबियल ग्रोथ नाही. आणि त्याच्यानंतर मग त्यांच्या लक्षात आलं की हा जो काही केमिकल आपल्या पेट्री डिशवरती पडला आहे या केमिकलमध्ये काहीतरी प्रॉपर्टी आहे जे ह्या मायक्रोबियल ग्रोथला स्टॉप करत आहे, हे जे मायक्रोब्स आहे याला किल करतात. आणि त्याच्यावरती मग फर्दर स्टडी केली झाली आणि स्टडी केल्यानंतर पेनिसिलिन हा फर्स्ट ड्रग डिस्कवर करण्यात आला. ठीक आहे, अशा प्रकारे फर्स्ट अँटीबायोटिक हे डिस्कवर झाली आहे. हिस्ट्री जेव्हा आपण एक्झाममध्ये मेन्शन करतो तर त्यामधले काही पर्टिक्युलर पॉईंट्स, पर्टिक्युलर इयर्स एक्झाममध्ये मेन्शन करणं गरजेचं असते. आता मेडिसिनल केमिस्ट्री म्हटलं की आपल्याला स्ट्रक्चर, सार, सिंथेसिस या सगळ्या गोष्टीची सवय झालेली असते आणि इयर्स आठवण ठेवला आणि प्रत्येक इयरमध्ये कुठल्या कुठल्या प्रकारची डिस्कवरी झाली हे आठवण ठेवलं जरा स्टुडंटला अवघड जातं. बट जे काही पर्टिक्युलर डिस्कवरीज आहे, जे काही पहिल्यांदा घडलेल्या घटना आहे किंवा स्पेसिफिक ड्रग आहे त्याची डिस्कवरी झालेली आहे ते लिहिणं आपल्याला खूप गरजेचं असते. किंवा एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू नाही तर जीपॅट पॉईंट ऑफ व्ह्यूसुद्धा आपल्याला हे जे काही स्पेसिफिक थिंग आहे ते आठवण ठेवणं किंवा मेमराइज्ड करणं खूप गरजेचं आहे. स्पेसिफिक थिंग आठवण ठेवू शकतो, प्रत्येक गोष्ट आपण आठवण ठेवू शकत नाही. आय नो वी आर ह्युमन बिंग्स आणि एवढं सगळं आठवण ठेवणं पॉसिबल नाही आहे. सो जे काही इम्पॉर्टंट थिंग आहे, पॉईंट आहे या नोट्समध्ये मेन्शन केलेलं आहे. एवढं जरी आठवण ठेवलं आणि एवढं जरी तुम्ही एक्झाममध्ये लिहिलं तरी बस आहे. फर्स्ट टाईम 1871मध्ये असा स्टडी केला गेला की युरिन कंटॅमिनेशन विथ मॉड्यूल्स नॉट किल द बॅक्टेरिया, म्हणजे जे काही युरिन कंटॅमिनेशन होतं ते त्याच्यामधले जे मॉड्यूल्स होते ते कुठल्याही प्रकारचं बॅक्टेरियाला किल करू शकत नव्हतं. देन 1890मध्ये काय झालं, पायोसिन हे अँटीबायोटिक्स फर्स्ट टाईम यूज केली गेली हॉस्पिटलमध्ये. बट ही अँटीबायोटिक्स कुठल्याही प्रकारचं वर्क शो करत नव्हती. देन 1909मध्ये सिफॅलिसवरती ट्रीटमेंट केली गेली. देन 1928मध्ये सर अलेक्झांडर फ्लेमिंगनी डिस्कवर केला एन्झाईम, लायसोझाईम अँड फर्स्ट अँटीबायोटिक दॅट इज पेनिसिलिन. 1928मध्ये पेनिसिलिनची डिस्कवरी झाली, म्हणजे पेनिसिलिन हा अँटीबायोटिक आहे म्हणून डिस्कवरी झाली. बट याचा यूज हे 1914मध्ये फर्स्ट टाईम झाला. ठीक आहे, 1940मध्ये फर्स्ट टाईम थेरॅपेटिक यूज ह्या पेनिसिलिनचा केला गेला. ठीक आहे. देन 1932मध्ये प्रोंटोसिल हा प्रोड्रगची डिस्कवरी झाली. देन 1936मध्ये सल्फोनामाइड हा फर्स्ट सिंथेटिक सल्फोनामाइड मेडिसिन आहे हा डिस्कवर्ड केला झाला आहे. अगेन 1940मध्ये काय झालं, मॉडर्न ड्रग डिलिव्हरी सिस्टीम जे आहे त्याचं इनोव्हेशन झालं. देन 1944मध्ये स्ट्रेप्टोमायसिनला सिंथेसाइज्ड केला आहे फ्रॉम सॉईल बॅक्टेरिया. देन 1948मध्ये क्लोर टेट्रासायक्लिनची डिस्कवरी झाली. देन 1957मध्ये निस्टॅटिन जो अँटी फंगल ड्रग आहे, फंगलच्या इन्फेक्शनसाठी यूज केला जातो, त्याची डिस्कवरी झाली. देन 1917मध्ये न्यू क्विनोलोनची डिस्कवरी झाली. देन 1980मध्ये नॉरफ्लोक्झासिन जो अँटीबायोटिक आहे त्याची डिस्कवरी झाली. देन अगेन 1980मध्ये एन्ड्रोफ्लोक्झासिनची डिस्कवरी झाली. अँड देन अमॉक्सिसिलिनची डिस्कवरी झाली. अमॉक्सिसिलिन आता खूप जास्त प्रमाणात ह्या अँटीबायोटिकचा यूज केला जातो. अशा प्रकारे हे काही मेन इम्पॉर्टंट डिस्कवरीज आहे जे आपल्याला हिस्ट्रीमध्ये मेन्शन करणं गरजेचं आहे. ठीक आहे. सो नाव मुव्हिंग टुवर्ड द क्लासिफिकेशन ऑफ अँटीबायोटिक. अँटीबायोटिक्स हा क्लासिफाय केला आहे वेगवेगळ्या थिंग्सवरती, लाईक केमिकल स्ट्रक्चर, सोर्स, स्पेक्ट्रम ऑफ ॲक्टिव्हिटी, मेकॅनिझम ऑफ ॲक्शन, अशा वेगवेगळ्या पार्ट्सवरती हे अँटीबायोटिक्स क्लासिफाय केला आहे. फर्स्ट याचा जो क्लास आहे डिपेंडिंग ऑन देअर केमिकल स्ट्रक्चर, याचे टोटल 5 क्लासिफिकेशन आहे. फर्स्ट वन आहे बीटा लॅक्टिन अँटीबायोटिक्स, याच्यामध्ये काही ड्रग्स आहे. सेकंड वन आहे अमिनोग्लायकोसाइड अँटीबायोटिक. थर्ड वन आहे टेट्रासायक्लिन. हे जे 3 क्लास आहे आपल्या युनिट 1मध्ये कवर करायचे आहे, दॅट इज बीटा लॅक्टम, अमिनोग्लायकोसाइड अँड टेट्रासायक्लिन. रिमेनिंग जो क्लास आहे दॅट इज मॅक्रोलायटिक अँटीबायोटिक्स हा आपला युनिट 2मध्ये बघायचा आहे. सो अशा प्रकारे हे जो अँटीबायोटिक्स आहे हे 2 युनिटमध्ये डिवाईड झालेला आहे.
आणि फिफ्थ वन आहे पॉलिपेप्टाईड अँटीबायोटिक्स. हे जे क्लासिफिकेशन आहे डिपेंडिंग ऑन दॅट केमिकल स्ट्रक्चर, जे काही आपले अँटीबायोटिक्स आहे त्याचे जे काही केमिकल स्ट्रक्चर आहे त्याच्यावरून हे क्लासिफिकेशन केले गेले आहे. सेकंड क्लास आहे बेस्ड ऑन देअर सोर्स, म्हणजेच आपले जे अँटीबायोटिक्स आहे कशा प्रकारे आपण एक्स्ट्रॅक्ट केले आहे, ऑप्टर्न केले आहे, याच्यावरती हे क्लासिफिकेशन आहे. फर्स्ट वन आहे नॅचरल अँटीबायोटिक. नॅचरल अँटीबायोटिक म्हणजेच काय तर कम्प्लिटली नॅचरली ऑप्टेन केलेले, म्हणजे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं आपण केमिकल रिॲक्शन केलेलं नाही, जे आहे ॲज इट इज त्याला यूज केलेले, अशी जी कॅटेगरीज आहे त्याला आपण नॅचरल अँटीबायोटिक्स म्हणतो. फॉर एक्झाम्पल स्ट्रेप्टोमायसिन, टेट्रासायक्लिन, पेनिसिलिन हे आपले नॅचरल अँटीबायोटिक्स आहे, म्हणजे याच्यामध्ये आपण कुठल्याही प्रकारचं लॅबमध्ये त्याच्यावरती केमिकल रिॲक्शन केली नाही, ॲज इट इज आपण त्याला यूज करतो. देन सेकंड आहे सेमीसिंथेटिक अँटीबायोटिक. सेमीसिंथेटिक म्हणजेच काय तर नॅचरल कंपाऊंड घेतला, ठीक आहे, जस्ट अ सेकंड. फर्स्ट क्लास आहे नॅचरल अँटीबायोटिक, म्हणजे हा आपला पर्टिक्युलर ड्रग आहे, याला आपण नॅचरली एक्स्ट्रॅक्ट केलं, ठीक आहे, आणि ॲज इट इज त्याचा आपण यूज केला, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं केमिकल रिॲक्शन केली नाही. सेकंड आहे सेमीसिंथेटिक. सेमीसिंथेटिक म्हणजे काय, लॅबमध्ये आपण याच्यावरती काही केमिकल रिॲक्शन्स केल्यानंतर काय होतं की याच्यामध्ये ऑब्व्हियसली चेंजेस होणार, ठीक आहे, याचं जे काही स्ट्रक्चर आहे ते चेंज होणार आणि एक नवीन ड्रग फॉर्म होणार, आणि तो जो नवीन ड्रग फॉर्म होतो त्याचे जे काही मेकॅनिझम ऑफ ॲक्शन किंवा त्याचे जे काही इफेक्ट आहे ते कम्प्लिटली डिफरंट राहणार ह्या नॅचरल अँटीबायोटिक्ससोबत, ठीक आहे. अशी जे ड्रग्स आहे याला आपण सेमीसिंथेटिक अँटीबायोटिक्स म्हणतो. फॉर एक्झाम्पल पेनिसिलिन, मेथिसिलिन, क्लोक्झॅसिलिन आणि ऑक्झॅसिलिन हे याचे टाईप्स आहे, एक्झाम्पल्स आहे. देन लास्ट वन आहे सिंथेटिक अँटीबायोटिक्स. सिंथेटिक अँटीबायोटिक्स म्हणजेच काय तर त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा आपण नॅचरल सबस्टन्स यूज करत नाही, ते कम्प्लिटली लॅबमध्ये केमिकल्सनी बनवलेले असतात. त्या एजंटला किंवा त्या ड्रगला आपण सिंथेटिक अँटीबायोटिक्स म्हणतो. देन थर्ड क्लास आहे बेस्ड ऑन स्पेक्ट्रम ऑफ ॲक्टिव्हिटी. आता स्पेक्ट्रम ऑफ ॲक्टिव्हिटी म्हणजेच काय तर आपला जो काही ड्रग आहे त्या ड्रगचं नेमकं ॲक्शन कशा प्रकारे शो करतो, त्याचे जे काही काम करण्याची कॅपॅसिटी आहे, त्याचं जे काही वर्क शो करण्याची जी काही कॅपॅसिटी आहे त्याच्यावरती हे क्लासिफिकेशन केले आहे. याच्यामध्ये 2 क्लास आहे. फर्स्ट वन आहे ब्रॉड स्पेक्ट्रम अँड सेकंड वन आहे नॅरो स्पेक्ट्रम. आता ब्रॉड स्पेक्ट्रम म्हणजेच काय तर अशा अँटीबायोटिक्सच्या जो वाईड रेंजमध्ये त्याचे मेकॅनिझम ऑफ ॲक्शन शो करतो. म्हणजे आता वाईड रेंज म्हणजे काय तर बॅक्टेरिया जो असतो, बॅक्टेरियाचे 2 टाईप्स असतात. फर्स्ट असतात ग्राम पॉझिटिव्ह अँटीबायोटिक्स अँड सेकंड वन असतात ग्राम निगेटिव्ह अँटीबायोटिक्स. हे 2 क्लास असतात कशाचे, मायक्रो ऑर्गॅनिझमचे, ठीक आहे. काही ड्रग्स असतात असे ड्रग्स ज्या ड्रग्सची कॅपॅसिटी ह्या दोन्ही प्रकारच्या बॅक्टेरियाला किल करायची असते. म्हणजे ग्राम पॉझिटिव्ह असो किंवा निगेटिव्ह असो, हा आपला ड्रग काय करणार, कुठल्याही प्रकारचा ऑर्गॅनिझम जरी असला त्याला किल करायचं काम करणार. तर अशा वेळेस आपला जो ड्रग कुठल्या कॅटेगरीत होतो तर ब्रॉड स्पेक्ट्रम ह्या कॅटेगरीमध्ये होतो. एक्झाम्पल आहे टेट्रासायक्लिन अँड क्लोरॅम्फेनिकॉल. देन नॅरो स्पेक्ट्रम. नॅरो स्पेक्ट्रम म्हणजेच काय तर त्याची जी रेंज आहे ती शॉर्ट आहे. म्हणजेच काय तर आपला ड्रग एकतर ग्राम पॉझिटिव्हला किल करणार किंवा ग्राम निगेटिव्हला किल करणार, दोन्ही ह्याला किल करायची कॅपॅसिटी आपल्या ड्रगमध्ये नसणार. अशा ड्रग्सला आपण नॅरो स्पेक्ट्रम ड्रग्स किंवा नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स म्हणतो. एक्झाम्पल कुठले तर पेनिसिलिन जी हा याचा एक्झाम्पल आहे. अगेन स्ट्रेप्टोमायसिन इज द एक्झाम्पल ऑफ दिस नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक. आय होप तुम्हाला ब्रॉड स्पेक्ट्रम आणि नॅरो स्पेक्ट्रम क्लिअर असणार. आता तुम्ही म्हणणार ब्रॉड स्पेक्ट्रम जे अँटीबायोटिक्स आहे हे दोन्ही ग्राम पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह बॅक्टेरियाला किल करतो. म्हणजे एखाद्या पेशंटला जर एखादा इन्फेक्शन झाला तर आपण अशा वेळेस त्या पेशंटला डायरेक्ट ब्रॉड स्पेक्ट्रम ड्रग देऊन द्यायची. म्हणजेच काय होणार, तो पेशंट लवकरात लवकर क्युअर होणार. असं होणार का तर ॲन्सर आहे नो. का नाही तर हे जे ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स आहे हे काय करतात, ग्राम पॉझिटिव्ह आणि ग्राम निगेटिव्ह दोघांना किल करतात. म्हणजेच एखादा पेशंट आहे, एखाद्या पेशंटला फक्त ग्राम पॉझिटिव्हचं इन्फेक्शन झालं आणि अशा वेळेस आपण काय केलं, ब्रॉड स्पेक्ट्रम आपला ड्रग दिला. तर अशा वेळेस काय करणार, हा पॉझिटिव्हला तर किल करतोच, ठीक आहे, कारण इन्फेक्शनसुद्धा ग्राम पॉझिटिव्हचं झालं आहे. बट हा काय करतो, सायमल्टेनियसली याची कॅपॅसिटी काय आहे की हा ग्राम निगेटिव्हला सुद्धा किल करतो.
म्हणजेच आपल्याला इथे गरज होती फक्त पॉझिटिव्हला किल करायची, निगेटिव्हला कुठल्याही प्रकारची गरज नव्हती. तर अशा वेळेससुद्धा आपण जर ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक दिली तर काय होतं की जेव्हा ॲक्च्युअलमध्ये हा ऑर्गॅनिझमचं इन्फेक्शन होतं तेव्हा हा जो ब्रॉड स्पेक्ट्रम आहे तो वर्क शो करत नाही, त्याची कॅपॅसिटी जी आहे ती कमी होते. म्हणजेच आता तुम्ही म्हणाल कॅपॅसिटी कशी कमी होते? आता एखादा पेशंट आहे, पेशंटला आपण हा ड्रग दिला तर हा काय करणार, पॉझिटिव्हला किल करतो आणि कॅपॅसिटी काय आहे निगेटिव्हला सुद्धा किल करायची. तर हा काय करतो, आपली बॉडीवरती रेझिस्टन्स क्रिएट करतो. म्हणजे आपल्या बॉडीला ऑलरेडी सवय झाली आहे ग्राम निगेटिव्हला किल करायची, जरी ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया नसला तरीही काय एक सवय झालेली आहे, म्हणून हा काय करतो एक रेझिस्टन्स क्रिएट करतो. आणि मग अशी वेळ ज्या वेळेस पेशंटला ॲक्च्युअलमध्ये ग्राम निगेटिव्हचं इन्फेक्शन झालेलं आहे त्यावेळेस हा आपला ब्रॉड स्पेक्ट्रम त्याचं वर्क शो करत नाही, त्याची कॅपॅसिटी जी आहे ती डिक्रीज झालेली असते. म्हणजेच काय, रेझिस्टन्स क्रिएट झालेलं असणार. आय होप क्लिअर असणार. रेझिस्टन्स क्रिएट होणार म्हणजेच काय, तर अशा प्रकारे जे काही ड्रग्ज आहेत ते रेझिस्टन्स क्रिएट करतात. इथे मी फक्त एक्झाम्पल दिलं की एखादा पर्टिक्युलर पेशंटला ग्राम पॉझिटिव्हचं इन्फेक्शन झालं आणि ब्रॉड स्पेक्ट्रम दिलं तर काय होणार, जेव्हा त्याला ॲक्च्युअलमध्ये निगेटिव्हचं इन्फेक्शन होणार तेव्हा हे आपले ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स वर्क करणार नाही. ठीक आहे. देन फोर्थ क्लासिफिकेशन आहे बेस्ड ऑन त्यार ॲक्टिव्हिटी, कशा प्रकारे आपला ड्रग शो करतो त्याची ॲक्टिव्हिटी, त्याच्यावरती हे क्लासिफिकेशन आहे. म्हणजेच त्याचा मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय आहे, त्या मेकॅनिझम ऑफ ॲक्शनच्या बेस्डवरती ही क्लासिफिकेशन आहे. फर्स्ट आहे अँटीबॅक्टेरियल अँटीबायोटिक्स. आता अँटीबॅक्टेरियल अँटीबायोटिक्स म्हणजे काय हे आता आपल्याला कळलेलं आहे. म्हणजेच काय, मायक्रो ऑर्गॅनिझमपासून सिंथेसाइज्ड करणं आणि मायक्रो ऑर्गॅनिझमला किल करणं. आता हे एखादा मायक्रो ऑर्गॅनिझम आपल्या बॉडीमध्ये गेला तर तो कशा प्रकारे त्याचा वर्क करतो, तर तो काय करतो, मल्टिप्लाय होतो. ठीक आहे. एकापासून 2 मायक्रो ऑर्गॅनिझम होतात, 2 पासून परत 4 मायक्रो ऑर्गॅनिझम, 4 पासून परत 8 मायक्रो ऑर्गॅनिझम. अशा प्रकारे अगदी फास्टर रेटमध्ये हे जे मायक्रो ऑर्गॅनिझम आहे ते ग्रो होतात. ठीक आहे. ह्या 4 पासून परत आणखीन मायक्रो ऑर्गॅनिझम ग्रो होणार. ठीक आहे. अशा प्रकारे हे मायक्रो ऑर्गॅनिझम भरपूर प्रमाणात ग्रो होतात आणि त्याचं जे काही इन्फेक्शन आहे ते इन्फेक्शन वाढत जातं आणि अशा प्रकारे पेशंटला एखादा डिसीज होतो आणि तो त्या पर्टिक्युलर डिसीजपासून सफर करतो. अँटीबायोटिक्स आपण कशा प्रकारे सिंथेसाइज करतो, तर मायक्रो ऑर्गॅनिझमपासूनच आपण प्रिपेअर करतो मायक्रो ऑर्गॅनिझमला किल करायसाठी. फॉर एक्झाम्पल ही आपली पर्टिक्युलर अँटीबायोटिक आहे आणि याचा यूज कशासाठी होतो, तर हा जो इन्फेक्शन झालेला आहे ह्या इन्फेक्शनला ट्रीट करायसाठी यूज होतो. इथपर्यंत आता क्लिअर झाला आहे. बट नेमकं कशाप्रकारे आपले अँटीबायोटिक्स ह्या इन्फेक्शनला ट्रीट करतो. आता हा अँटीबायोटिक्स 2 प्रकारे त्याचा मेकॅनिझम ऑफ ॲक्शन शो करतो. पहिला हा काय करतो, ही जी काही आपले मायक्रो ऑर्गॅनिझम ग्रोथ होत आहे, हे जे मायक्रो ऑर्गॅनिझम सिंथेसाइज झाले बघा, एकापासून किती भरपूर सारे मायक्रो ऑर्गॅनिझम झाले, म्हणजे भरपूर इन्फेक्शन झाले, तर हा काय करतो, याला किल करायचं काम करतो. म्हणजे जे मायक्रो ऑर्गॅनिझम वाढलेले आहे याला किल करायचं काम करतो. ठीक आहे. देन अगेन हा कशा प्रकारे मेकॅनिझम ऑफ ॲक्शन शो करतो, ही ग्रोथ होत होती, मल्टिप्लिकेशन होत आहे, एकापासून 2, 2पासून 4 अशी भरपूर मल्टिप्लिकेशन होत आहे. तर ही जी ग्रोथ आहे ह्या ग्रोथला हा स्टॉप करतो. फर्स्ट थिंग हा किल करतो आणि सेकंड थिंग हा काय करतो, स्टॉप करतो. काय स्टॉप करतो, तर मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथला स्टॉप करतो. असे अँटीबायोटिक्स जे मायक्रो ऑर्गॅनिझमला किल करतात त्या अँटीबायोटिक्सला आपण बॅक्टेरियासायडल अँटीबायोटिक्स म्हणतो. आणि असे अँटीबायोटिक्स जे याच्या ग्रोथला स्टॉप करतं त्याला आपण बॅक्टेरियोस्टॅटिक अँटीबायोटिक्स म्हणतो. ठीक आहे. जे किल करतात त्याला बॅक्टेरियोसायडल अँटीबायोटिक्स आणि जे स्टॉप करतात त्याच्या ग्रोथला त्याला आपण बॅक्टेरियोस्टॅटिक अँटीबायोटिक्स म्हणतो. ठीक. हे 2 मेन कन्सेप्ट आहे अँटीबॅक्टेरियल अँटीबायोटिक्सची. देन हा जो बॅक्टेरियोसायडल अँटीबायोटिक्स आहे याचे एक्झाम्पल कुठले, तर पेनिसिलिन आणि सेफॅलोस्पोरिन. बॅक्टेरियोस्टॅटिक अँटीबायोटिक्सचे एक्झाम्पल कुठले, तर टेट्रासायक्लिन अँड क्लोरॅम्फेनिकॉल. देन ह्याच कॅटेगरीमध्ये सेकंड सब क्लास आहे अँटीफंगल अँटीबायोटिक. अँटीफंगल अँटीबायोटिक म्हणजेच काय, तर एखाद्या पर्टिक्युलर फंगलची जर ग्रोथ झालेली असणार आणि त्या ग्रोथसाठी किंवा जे काही ते फंगलचं इन्फेक्शन आहे त्याला ट्रीट करायसाठी जे काही ड्रग काम करतात त्यांना आपण अँटीफंगल अँटीबायोटिक म्हणतो. याचं एक्झाम्पल आहे ग्रिसिओफल्विन. थर्ड वन आहे अँथेल्मिक एजंट. अँथेल्मिक एजंट्स म्हणजेच काय, त्याला आपण अँटी हेल्मेंथिक्स म्हणतो.
आता हेल्मेंथिक्स म्हणजेच काय तर पॅरासायटिक वॉर्म. पॅरासायटिक वॉर्मचं जे इन्फेक्शन आहे त्या इन्फेक्शनला ट्रीट करायसाठी एन्थेल्मिकचा यूज होतो. आता हे वॉर्म्स काय करतात, ह्या वॉर्मचं नेचर काय करतात की हे एखाद्या होस्ट सेलवरती जगतात. फॉर एक्झाम्पल ही होस्ट सेल आहे आणि याच्यावरती याचं इन्फेक्शन झालं तर याला सर्वाईव्ह करायसाठी जी काही एनर्जी लागते ती ह्या होस्ट सेलपासून हा घेत असतो. ठीक आहे, म्हणजे हा स्वतः कुठल्याही प्रकारची एनर्जी सिंथेसाइज करत नाही. हा ज्या सेलवरती जगतो, ज्या सेलवरती तो इन्फेक्शन करतो त्याच सेलपासून तो एनर्जी किंवा जे काही ग्लुकोज किंवा जे काही त्याला सर्वाईव्ह करायसाठी लागते तो सगळं त्या सेलपासून घेतो. आणि मग ह्या सेलपासून जर हा सगळी एनर्जी घेत असणार तर हा सेल कसा होणार, हळूहळू हा डेथ होणार. ठीक आहे, अशा प्रकारे हे हेल्मेंथिसचं इन्फेक्शन असतं. आता याचं एक्झाम्पल सांगते तुम्हाला. बरेचदा असं प्रवास करताना नाही का किंवा जंगलात वगैरे शेतात वगैरे आपल्याला असे वेल दिसतात जे झाडावरती जगलेले असतात, ज्याला येल्लोइश वेल म्हणतो बघा, अमर वेल वगैरे असं बऱ्याच ठिकाणी ओळखलं जातं. हा वेल काय करतो, याला कुठल्याही प्रकारचं पान वगैरे नसतं. हा ज्या झाडावरती राहतो त्या झाडापासून हा एनर्जी घेतो आणि त्या झाडापासून एनर्जी घेऊन तो सर्वाईव्ह करतो. म्हणजेच काय, हा कुठल्याही प्रकारची एनर्जी सिंथेसाइज करत नाही. म्हणजेच काय, दुसऱ्यावरती अवलंबून आहे. याला काय म्हणतो आपण, पॅरासाईट. दुसऱ्यावरती हा जगतोय म्हणून काय, पॅरासाईट. सो हे जे हेल्मेन्स असतात त्यालाच काय पॅरासायटिक वॉर्म्स म्हणतात. ह्याच्या ट्रीटमेंटसाठी जे ड्रग्स यूज केल्या जातात त्याला आपण एन्थेल्मिक एजंट म्हणतो. याचे एक्झाम्पल आहे लेव्हरमेसिटिन, निस्टॅटिन अँड एम्फोटेरिसिन बी. देन फोर्थ कॅटेगरी आहे अँटी कॅन्सर अँटीबायोटिक. आता अँटी कॅन्सर अँटीबायोटिक्सलाच अँटीनिओप्लास्टिक एजंट म्हणतात. हे अँटीबायोटिक्स कशा प्रकारे वर्क करतात, तर अँटी कॅन्सरस जे काही सेल्स असतात, आता अँटी कॅन्सरस म्हणजेच काय तर कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन नाही, फक्त जे आपली नॉर्मल सेल आहे त्याची ॲबनॉर्मल ग्रोथ. ठीक आहे, नॉर्मल सेलची ॲबनॉर्मल ग्रोथ होते तेव्हा काय होतं की ते फास्टर रेटमध्ये ग्रो व्हायला लागतं आणि ग्रो होता होता काय होतं, त्याचं बरेचदा ट्युमर फॉर्म होतं किंवा जे काही सेल आहे त्याला आपण कॅन्सरस सेल म्हणतो. ठीक आहे, हे सेल्सच्या ग्रोथला स्टॉप करायसाठी जे एजंट्स यूज केले जाते त्याला आपण अँटी कॅन्सर अँटीबायोटिक्स म्हणतो. ठीक आहे, म्हणजेच कुठल्याही प्रकारचा मायक्रो ऑर्गॅनिझमला हा किल करत नाही, तर हा काय करतो, जे कॅन्सरस सेल आहे त्यांना किल करतो. फॉर एक्झाम्पल ब्लिओमायसिल, डॅक्टिनोमायसिल हे याचे एक्झाम्पल आहे. देन फिफ्थ कॅटेगरी आहे which is the last category of that classification which is based on mechanism of action. म्हणजे आपला ड्रग नेमका कशा प्रकारे मेकॅनिझम ऑफ ॲक्शन शो करतो याच्यावरती हे क्लासिफिकेशन आहे. फर्स्ट क्लास आहे याचा बेस्ड ऑन सेल वॉल सिंथेसिस इनिबिटर. आता फॉर एक्झाम्पल हा आपला बॅक्टेरिया आहे, हा आपला मायक्रो ऑर्गॅनिझम आहे. आता लिव्हिंग थिंग म्हटलं की त्याच्यामध्ये काही पर्टिक्युलर ऑर्गॅनिल्स असतात. फॉर एक्झाम्पल ही आउटर त्याची काय आहे तर सेल वॉल आहे, हे इनर सेल मेम्ब्रेन आहे, त्याच्यामध्ये सायटोप्लाझम्स आहे. ठीक आहे, हा न्यूक्लियस आहे. न्यूक्लियसमध्ये माहिती आहे आपल्याला DNA RNAच असतात आणि हे काय रायबोझोम्स आहेत विच इज रिस्पॉन्सिबल फॉर द प्रोटीन सिंथेसिस. हे काही मेन ऑर्गॅनिल्स असतात जे कुठल्याही लिव्हिंग ऑर्गॅनिझमला सर्वाईव्ह करायसाठी इम्पॉर्टंट असतात. तर आपले अँटीबायोटिक्स ह्या बॅक्टेरियाला कशा प्रकारे किल करतात त्याच्यावरती मेकॅनिझम ऑफ ॲक्शन कशा प्रकारे शो करतात त्याच्यावर हा आपला क्लासिफिकेशन आहे. फर्स्ट आहे सेल वॉल सिंथेसिस इनिबिटर. म्हणजेच काय तर ही जी सेल वॉल आहे ह्या सेल वॉलच्या सिंथेसिसला आपला जो अँटीबायोटिक्स आहे तो स्टॉप करतो. नाव हे बॅक्टेरिया कशा प्रकारे ग्रो होत होते, कशा प्रकारे त्याचा इन्फेक्शन शो करत होते की एकापासून 2, 2पासून 4, 4पासून अशा त्यांचे मल्टिप्लिकेशन होत होतं. ठीक आहे, मल्टिप्लिकेशन होताना आपला हा जो पर्टिक्युलर ड्रग आहे हा काय करतो, सेल वॉल सिंथेसिस होऊ देत नाही. जर सेल वॉलच सिंथेसिस झाले नाही तर काय फर्दर ग्रोथ होणार नाही, मल्टिप्लिकेशन होणार नाही. अशा प्रकारे हे आपले ड्रग त्याचा मेकॅनिझम ऑफ ॲक्शन शो करतात. तर सेकंड क्लास आहे मायक्रोबियल सेल मेम्ब्रेन इनिबिटर. म्हणजे ही जी सेल मेम्ब्रेन आहे ह्या सेल मेम्ब्रेनला ब्रेकडाऊन करायचं काम आपला ड्रग शो करतो. देन थर्ड वन आहे प्रोटीन सिंथेसिस इनिबिटर. म्हणजेच रायबोझोममध्ये जे प्रोटीन सिंथेसिस होतं त्याला बरेचदा हा अपोज करतो, इनिबिट करतो. देन फोर्थ वन आहे ड्रग दॅट इंटरफिअर द न्यूक्लिक ॲसिड बायोसिंथेसिस. म्हणजेच काय तर हे जे काही DNA रेप्लिकेशन आहे, प्रोटीन सिंथेसिस आहे, याला इनिबिट करायचं फंक्शन बरेचदा आपला ड्रग शो करतो. अशा प्रकारे डिफरंट मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आपले अँटीबायोटिक्स शो करतात.
आय होप तुम्हाला क्लासिफिकेशन क्लिअर असणार, हिस्ट्री क्लिअर असणार की नेमकं आपल्या अँटीबायोटिक्स कशाप्रकारे डिस्कवर्ड झालेल्या आहे. लेक्चरमध्ये आपल्याला अँटीबायोटिक्सचे क्लासिफिकेशन बघायचे आहे. दॅट इज बीटा लॅक्टम अँटीबायोटिक, अमिनो ग्लायकोसाइड, टेट्रासायक्लिन. ठीक आहे. सो भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. टिल देन बाय बाय.